कृषी प्रदर्शनाचा आता दुसरा दिवस. आज रविवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर विविध प्राणी, विविध पक्षी या सतेज कृषी प्रदर्शनामध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी एक वैशिष्ट्य मानले जाणार म्हणजे दिवसा 18 लिटर दूध देणारी म्हैस हे एक वैशिष्ट्य मानले जात आहे. ते जे मालक आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया ते म्हशी कशा प्रकारे संगोपन करतात. नमस्कार. माझे नाव रत्नेश नेमगोंडा पाटील, राहणार हिरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ह्या 2022च्या सतीश कृषी प्रदर्शनाला मी भाग घेतलेला आहे. माझी म्हैस दैनंदिन 18 लिटर दूध देते. ही हरियाणामधून खरेदी केलेली आहे 2,51,000 रुपयाला. त्याच्यात दैनंदिन खाद्यामध्ये कसं काय? दैनंदिन खाद्य ओला आणि सुका चारा ह्याचा 30 किलो आहे आणि खाद्य आहे सुका ह्याचं 10 किलो. तर किती वर्ष झाले आपण मी हे व्यवसाय 25 वर्ष गेली करतोय. वर्षाला नवीन ब्रीड आणायचे, त्याच्यापासून पैदास घ्यायची आणि देऊन टाकायची. दुसरी पैदास करायला दुसरा ब्रँड वर्षाला आपण प्रदर्शनासाठी भरतो. तरी आपल्याकडे सगळ्या अशा किती म्हशी आहेत? घरी आता 4 आहेत. 40 जनावरांचा गोठा होता पूर्वी. मेजर प्रॉब्लेम म्हणजे लेबरांचा आणि ह्याचा खाद्याचा, त्यामुळे गोठा बंद करून थोड्याच आता पाळल्यात. तर साधारण शेतकरी आणि बघितलं तर शेती आणि जनावर हे पाण्याचे म्हणजे एक गणित आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना काय, या दुधाच्या ह्याच्यामध्ये आता घट होत चालली आहे. त्यामुळं लोक औद्योगिकरणाकडे जास्त कल असल्यामुळे ह्याच्याकडे लोक कमी पाहतात. त्यामुळे ह्याच्याकडे जास्त आपल्या युवा पिढीचं कल पाहिजे. त्याशिवाय आत्ता ह्या भेसळ दूध किंवा आपल्या पुढच्या पिढीला चांगले दूध मिळणार नाही. त्यामुळे नवीन पिढीने आत्ता दूध उत्पादनाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर बघितलं तर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सध्याच्या आधुनिक जगामध्ये असल्याचा म्हशींची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे होतील दूध व्यवसाय आहे ते थांबली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन हे दुधाचं वाढलं पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लाईव्ह मराठी सलमान जमादार, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.